संतोष देशमुख सरपंच असं सगळ्या गावाचं सगळं केलं, चांगलं केलं, न्याय मांडला, सगळं केलं. त्या दिवशी बी थोडेफार काय भांडणं झाले असतील, तो नको म्हणला असेल, करू नका, मारू नका. त्या माणसाला हे का आवडलं नाही? आवडलंच नाही ना, म्हणून त्यांना हे केलं. ह्यात सगळे कोण असतील तर दोषी, माझ्या लेकराला मारणारे ह्यात सगळे पोलिसच असतील, कोण असतील फौजदार असतील, कोण जमादार असतील, काय असतील काय असतील, फक्त ह्यांच्यावर पूर्ण दोष का. नंतर माझे लेकर गेल्यावर धनंजय देशमुख गेले तर ह्यांना दिशा तर दाखवावं, काही तर झालं असतं, थोडंफार तर काही हातपाय मोडून तर माझं लेकरू सापडलं असतं. हातपाय तर मोडून आज तुमचा भाऊ तुम्हाला बघायला भेटत होता ना. ह्यांना काहीच भेटू दिलं नाही, ह्यांना काहीच कळू दिलं नाही. का बरं? ह्यांना का माझं कसं लेकरू आहे तसे ह्यांना मारे कर्यांना काही लेकरं नसतील का, बायका नसतील का, ह्यांना कोण कोण नसल, ह्यांना आई नसतील का, त्यांना वडील नसतील का, ह्यांना का केलं एवढं? ह्यांना काय करायचं? ह्यांना काहीतरी करायचं, आमच्या गाववाल्याला सांगायचं, आमचे गाववाले सगळे बोलवायचे, काहीतरी ठरवायचं. असं एकट्या माणसाला नेऊन असं करायचं का? मला करताना पण काय वाटलं असेल, मला काय वाटत असेल, मी त्याची आई असं मला काय वाटत. मी स्वयंपाक करून ठेवला माझ्या लेकराला सोमवार सोडा, 5च रिंग वाजल्या माझ्या नंतर माझा फोनच बंद झाला, नंतर केला तर स्विच बंद झाला. दादाचा फोनच लागत नाही रे, मला मी दादालाच बघतो ग. लई माझं लेकरू गुन्हे होतो, गुन्हे म्हणजे कुणाला कुणी गुन्हेच म्हणून बिगर गुन्हे कोणच म्हणत नाही.